बारोंडा देवी मंदिराकडे जाणारा हा रस्ता आणि समोर फुलपाडा डॅम, हा रस्ता डॅमच्या इकडनंही जातो आणि बारोंडा देवी मंदिराकडे हा या दिशेने जो ॲरो दाखवला आहे तिकडनंही हा रस्ता आहे. आपण जात आहोत या फुलपाडा डॅमच्या या सलग लागून जो हा रस्ता आहे त्या रस्त्याने आपण सरळ बारोंडा देवीला जात आहोत. नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, तर आता आपण आलो आहोत विरार पूर्व येथे श्री बारोंडा देवी मंदिर या देवीच्या दर्शनासाठी, आणि ते आहे इथे फुलपाडा रोड आणि तिकडनंच हा या फुलपाडा डॅम आहे, त्याच्या बाजूनी हा रस्ता आहे आणि तो रस्ता जातो या डोंगराच्या दिशेने, म्हणजे माझ्या पाठचा आहे ते जीवदानीचा डोंगर आहे. आणि आता इकडनं आपण पुढे जाणार आहोत समोरच्या दिशेने, तिकडनं आहे बारोंडा देवीचं डोंगर. ते आता इकडनं 10 ते 15 मिनटं अंतरावर आहे आणि आपण आता चालत जाणार आहेत आणि बघूया कशा प्रकारे आहे हा रस्ता, आणि तिकडचं आपण जाऊन देवीचं देवळात जाऊन दर्शन घेणार आहोत. तर ही व्हिडिओ मित्रहो पूर्ण पहा, जेणेकरून आपल्याला इकडची ही माहिती पूर्णपणे मिळेल. तर चला मंडळी, पाहूया आणि घेऊया बारोंडा देवीचं दर्शन. तर चला मंडळी. तर मंडळी, हा रस्ता सरळ जातो आणि हा जे डोंगर आहे ह्या डोंगरापर्यंत, आणि इथे आपल्याला बघा सफेद जे दिसतंय या दिशेला हा मंदिर आहे. पण 10 ते 15 मिनटंच अंतर आहे चालत. आता इकडच्या स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून आम्हाला कळलं आहे की 10 ते 15 मिनटं आहे. तर आता त्या दिशेने आपण जात आहोत. तर मस्त असं वातावरण निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. डोंगराच्या माथ्यावर आहे हे मंदिर आणि तिकडे आपल्याला बारोंडा देवीचं दर्शन घेता येणार आहे. विरारमध्ये असं वाटतं जसं करून गावालाच फिरायला आलो आहे, कोकणात वगैरे कुठे अशा ठिकाणी असं हे मंदिर आहे. आणि मित्रहो, इथे जर आपल्याला यायचं असेल तर आपण ऑटो रिक्षानी येऊ शकतो. विरार पूर्व इथून आपल्याला फुलपाडा रोड किंवा फुलपाडा डॅम पर पर्सन 20 रुपीज असं शेअर रिक्षा आहेत, त्याने तुम्ही इथे येऊ शकता. आणि तिकडनं चालत येऊन 10 ते 15 मिनटं अंतरावर हे मंदिर आहे, तिथे आपण हे दर्शन घेऊ शकतो. तर मंडळी, या देवीच्या आवारात म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी इथे स्थानिक लोकही राहतात, काही लोकांची घरंही आहेत. आणि हा असा जंगल आहे आणि लोकही दर्शनासाठी येत आहेत. आणि मी सहर्ष, सोज्वल आणि सहर्षचा मामा पुढे चालले आहेत. आणि आता आपण श्री बारोंडा माऊली देवस्थान, बारोंडा गड, विरार पूर्व इथे आपण आता पोचलेलो आहोत. डोंगर चढायचा इकडनं सुरुवात होत आहे आणि ह्या कमानीतून आपण आता आत जात आहोत. मस्त असा डोंगराचा हा रस्ता आहे आणि आता आपण हा गड, बारोंडा देवीचा गड चढायला सुरुवात इकडनं आपण केलेली आहे. बघा कसं मस्त असं वातावरण, आणि हे आपण या डोंगरातून म्हणजे जंगलातून आता वरती देवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. मंडळी, या डोंगरापर्यंत इथे असा रस्ता आहे आणि हा इकडनं या शिड्या चालू होतात. या पायऱ्यांनी आपण वरती मंदिरापर्यंत पोचू शकतो. आणि बाईक, स्कूटर देखील इथे येतात. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे 5-10 मिनटाचा रस्ता सांगितला आहे, पण आपल्यासाठी तर हा चांगला 20-25 मिनटं ते अर्धा तास इथपर्यंत होऊ शकतो. कारण का आपल्याला तशी चालायची सवय पाहिजे. आणि मंडळी, हा बघा श्री बारोंडा देवी मंदिर सूचना फलक इथे लावलेला आहे. म्हणजे जर आपण इथे येत असाल तर श्री बारोंडा देवी मंदिर उघडण्याचं वेळ आहे सकाळी 7 ते दुपारी 1, दुपारी 1 ते 2:30 बंद आहे. आणि तसेच संध्याकाळी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे मंदिर खुले असतं. मंदिर व गडाच्या आवारात स्वच्छता ठेवायची आपल्याला. मंदिर व गडाच्या आवारात गैरवर्तन, अश्लील प्रकार, मद्यपान करू नये.
असे आढळल्यास कारवाई देखील इथे केली जाईल. मंदिराच्या आवारात कुठलीही झाडे फुले तोडू नयेत. तर मंडळी, ह्या सूचना फलकाचा जरूर पालन करा आणि या गडाचे पावित्र्य राखा. बारुंडा देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही येत असाल तर हा सूचना फलक जरूर वाचा आणि पुढे दर्शनासाठी पुढे चला. मंडळी बघा, या पायऱ्या आपण चढतो ला सुरुवातच करतो आहे तर आपल्याला बघा किती 25-30 गायी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथे गायी आहेत, बैल आहेत, वेगवेगळ्या जातीच्या गायी आणि बैल आपल्याला पाहायला मिळतात. मस्त असं गायी देखील इथे पाळलेल्या आहेत आणि गायी चरत आहेत. सुंदर. तर मंडळी, आपण दर्शनासाठी वर चालत आहोत, अर्धवट पोचलेलो आहोत आणि काही भाविक दर्शन घेऊन खाली येतही आहेत. बघा, बारुंडा देवीचा हा गड अर्धा चढून आलो की आपल्याला इथे वाटेत मध्ये मंदिर आहे. मंदिरामध्ये आपल्याला इथे गणपतीचं दर्शन होत आहे. गणपती बाप्पा मोरया. तसेच इथे नंदी, कासव, शंकराची पिंड आणि इथे देवीची मूर्ती देखील आहे. तसेच इथे सहर्ष बघा आपला बजरंगबलीचे दर्शन घेत आहे. बजरंगबली की जय. पहा, आपली मंडळी दमलेली आहेत पायऱ्या चढून. तसेच हे देखील येत आहेत आणि दुसरे भाविक देखील पाठून येत आहेत बारुंडा देवीच्या दर्शनासाठी. अशा प्रकारे आपण मंदिराजवळ पोचलो आहोत. हे बघा, श्री बारुंडा देवी मंदिर, श्री बारुंडा आईचा उदो उदो. हे असं ह्या डोंगराच्या कुशीत वसलेलं सुंदर असं श्री बारुंडा आईचं हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या कळसावर बघा ध्वज कसा फडकत आहे. सुंदर. बारुंडा माते की जय. तर मंडळी, आता आपण दर्शनासाठी आज जात आहोत. मंदिराच्या ह्या आपल्या डाव्या बाजूनी ह्या पायऱ्यावरती जातात आणि इथे आतमध्ये आपल्याला मंदिरात दर्शन घ्यायचं आहे. आता आपण देवळाच्या आवारात पोचलेलो आहे आणि हे बारुंडा देवी, गणपती, जीवदानी माता असे इथे देवीचे मूर्ती आहेत. बोला बारुंडा माते की जय. मस्त असं देवीचं दर्शन झालं आणि आता आपण या मंदिराच्या वरती जो रस्ता जातो तिकडनं आपण आता वर जाऊन मस्त असा सुंदर असा व्ह्यू पाहणार आहोत. बघा सहर्ष कसं वरती चढलेला आहे, आपल्याला हाय करतोय. तर चला आपणही चढूया आणि वरचा व्ह्यू पाहूया. अशा प्रकारे आपण मंदिराच्या वरती जो रस्ता जातो तिथे आपण पोचलेलो आहे आणि वरती येताच आपल्याला इथे 2 छोटी छोटी मंदिर आहेत. त्यामध्ये शनिदेवाची मूर्ती आहे इथे आणि तसेच या मंदिरात इथे आपल्याला कालिका मातेची मूर्ती पाहायला मिळते. मस्त असं परिसर देवळाचं आणि हे वातावरण इकडचं एकदम थंड अशी हवा सुटलेली आहे. सूर्य देखील आता मावळतीस येईल. आणि हा बघा, हा इकडचा हा रस्ता आणि हा आपण जो आलो डोंगरावर ते ह्या शिड्यानी चालत येऊन आपण या बारुंडा देवीच्या मंदिरात आलो आणि तिथे देवीचं दर्शन घेतलं. सुंदर, अप्रतिम. बोला बारुंडा देवी माते की जय.
तर मंडळी, हे आहे श्री बारोंडा देवी मंदिर, बारोंडा देवी गड, आणि या मंदिरातून आपण आता दर्शन घेऊन खाली असं आहे उतरत आहोत. जसं ह्या बाजूनी दर्शनासाठी मंदिरात गेलो तसं ह्या बाजूनी ह्या पायऱ्यांनी आपण आता खाली उतरणार आहोत. आणि हा सरळ जो रस्ता जातो तो फुलपाडा डॅमकडे, आणि आता आपण त्या दिशेला प्रस्ताव करत आहोत. आणि आता आपण आपल्या परतीचा प्रवास म्हणजे आता आपण ह्या इकडच्या या सीड्यानी आपण आता परत आपल्या घरी निघून जाणार. तर मंडळी, अशा प्रकारे आपण विरार येथे येऊन, विरार पूर्व येथे आपण ऑटोने आलो, आणि तिकडनं आपण इथे या देवीच्या डोंगरावर येऊन बारोंडा देवीचं दर्शन घेतलं. फुलपाडा डॅमच्या इकडनं आपण येऊन चालत या ट्रेक केला. 15 ते 20 मिनटं आहे, आणि अशा प्रकारे आपण या देवीचं दर्शन घेतलं. तर त्याबद्दलची ही थोडक्यात मी या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. आपली व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच छान छान आणि नवनवीन जर व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर कीर या चॅनलला जरूर भेट द्या. आणि चला मग मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.